नमस्कार मंडळी, तुमचं साखरे फॅमिली व्लॉग्समध्ये खूप मनापासून स्वागत. आजचा विषय आहे तो म्हणजे थंडीचा. थंडी म्हणली की आपोआपच सर्दी हा विषय येतोच. तर कसं आहे, थंडीमध्ये सर्दी हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत आजार हा चालूच असतो. जेव्हाही जावं हॉस्पिटलला सर्दी खोकला ताप हा चालूच असतो. तर जे न्यूबॉर्न बेबी असतात, जे लहान बाळ असतात, त्यांना सर्दी होऊ नये म्हणून आपण काय करायला हवं त्यावर मी चर्चा करणार आहे आज. आणि सर्दी झाल्यानंतर जो काही कफ वाढतो तो कसा कमी करायला हवा हे मी तुम्हाला सांगणार आहे. सर्व काही आयुर्वेदिक गोष्टी सांगणार आहेत. कशाही प्रकारचा कशाही विषयाने साईड इफेक्ट बाळाला होणार नाही. आणि जे काय आहे मी मनाने सांगत नाही. जे माझा शिवांश आहे 1.5 वर्षाचा मुलगा, त्याला मी हे सर्व काही केलेलं आहे. त्याची छोटीशी स्टोरी आहे, तीही मी तुम्हाला शेअर करणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कशाही प्रकारचा स्किप करू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्कीच करा. तर चला सुरुवात करूया. मेन म्हणजे विषय येतो बाळाचा. न्यूबॉर्न बेबीबद्दल सांगते. जे फर्स्ट मदर असतात ते जास्त कन्फ्युजन असतात. थंडीमध्ये बाळ रडतंय का रडतंय, त्याचं पोटच दुखतंय, त्याला सर्दी झाली आहे, कफ झाले, कसं समजणार. तर जे बाळ असतात त्यांचा तो ज्यावेळेस सर्दी होते ती कशी कळते ते मी तुम्हाला पहिले सांगते. त्यांचा जो घसा असं खरखर आवाज येतो, छातीमध्ये घरघर असा आवाज येतो. तुम्ही नक्की आवाजामध्ये रडण्यामध्ये त्यांचा आपोआपच बदल व्हायला सुरुवात होते. त्यांचा घसा बसलेला असतो, त्याच्यामुळे त्यांचा जो रडण्याचा आवाज असतो तोही थोडा चेंज होतो, थोडा घसा बसल्यासारखा आवाज येतो. तर ह्या गोष्टींकडे, छोट्या छोट्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं. म्हणजे तुम्हाला समजेलच की आपल्या बाळाला सर्दी झालेली आहे की काय, हे तुम्हाला लवकर समजेल बाळ का रडतंय का नाही. तर सर्दी होऊ नये म्हणून काय करायचं हे मी तुम्हाला सांगते. मेन म्हणजे बाळाला डायपर यूज करा. काही जणांचे कसं असतं, पहिले जे विचार होते ते लंगोट वगैरे. हो, लंगोटी वापरायला पाहिजे, पण कोणत्या ऋतूमध्ये, उन्हाळा वगैरे असल्यानंतर लंगोटी तुम्ही यूज करायला हवं. ते का गरमी होते, ते आपण डायपर घालतो, बाळाला रॅशेस होण्याची खूपच जास्त शक्यता असते. त्यामुळे आपण लंगोटच यूज करायला हवं. पण थंडीमध्ये डायपर काय यूज करायला हवं हे मी तुम्हाला सांगते. काही जे मुलं असतात ते खूपच शांत असतात. झोपल्यानंतर ते ओलंही करतात तरी ते झोपलेलेच असतात. ते ओलसर पाण्यातच झोपलेले राहतात. त्यामुळे त्यांना सर्दीही पटकन होते. ओल्या पाण्यात राहण्यामुळे त्यांना थंडी वाजून येते आणि त्यांना पटकन कफ होतो. त्यामुळे आपल्याला डायपर यूज करायचे. भले तुम्ही दुपारी यूज करू नका, संध्याकाळी यूज करा तरीही चालेल, पण डायपर यूज करायला पाहिजेतच. तर डायपरमुळे काही जण म्हणतील की रॅशेस होता, मुलांना त्रास होतो. तर तुम्हाला रॅशेस होण्याआधीच काय करायचं आहे की जे हॉस्पिटलमधून टूब दिलेली असते डॉक्टरने, ती यूज करण्यापेक्षा तुम्ही खोबरे तेल यूज करायला हवं. तुम्ही ज्यावेळेस डायपर बाळाला घालतात त्याच्या आतच तुम्हाला जे मेन पार्ट आहे त्याच्यावरती खोबरं तेल लावून घ्यायचं आहे. मग डायपर आपल्याला बाळाला घालायचं आहे. जेणेकरून जे आहे बाळाला डायपर घातल्यानंतर ते टोचत नाही, त्रास हा होत नाही. आणि आपलं खोबरं तेल असतं ते थंड असतं, त्यामुळे बाळाला कशाही प्रकारचा त्रास होत नाही. आणि बाळ जे असतं 2-2 तासात उठत असतं. न्यूबॉर्न बेबी ते पिण्यासाठी, फिडिंगसाठी उठतच असतात. ज्यावेळेस उठतील आपल्याला डायपर समजतं. बाळ जास्त ओलं झाले की शक्यतो 2 तास झाल्यानंतर डायपर आपण चेंज करू शकतो. तर ज्यावेळेस तुम्ही डायपर चेंज करता त्यावेळेसही बेबी वाईप्सने छान जो बेबीचा मेन पार्ट आहे तो छान पुसून घ्यायचा आणि खोबऱ्या तेलाने परत त्यांना खोबरं तेल लावायचं आहे. आणि 15-20 मिनटं जेव्हा ते खेळत आहे तोपर्यंत त्यांना डायपर यूज करू नका. ज्यावेळेस आपल्याला वाटतं की नाही आता हे शांत झोपणार आहे त्यावेळेस तुम्ही त्यांना परत डायपर घालू शकतात. जेणेकरून त्यांना जे आहे पाण्यामध्ये ओल्यापणा ते जास्त राहणार नाही आणि त्यांना ती सर्दीची जाणवणार नाही. लंगोट घातल्यानंतर काय होतं की आपण बाळाला छान लंगोट वगैरे घालून रॅप करतो आणि झोळीत टाकतो किंवा कॉटो झोपवतो. बाळाला छान गरमी येते, त्यामुळे बाळ काय करतं पटकन सुकतं. सुकेल्यानंतर आपण परत ते ओपन करतो. बाळ रडल्यानंतर ते रॅपिंग खोलतो. त्यांना दुसऱ्याचे रॅप करेपर्यंत ते पूर्ण थंड होऊन जातात. त्यांना गार लागलेलं राहतं, त्यामुळे ते खूप रडतात. रॅप केल्यानंतर परत आपण दूध पाजतो. दूध पिल्यानंतर ते झोपायला जातं. त्यांना गरमी येते तोवर ते सुकरून येतं. हे सर्कल जे चालू असतं त्यामुळे त्यांची शांत झोप नाही होत नाही. बाळही चिडचिड करतं आणि आपल्यालाही वाटतं की बाळ झोपत नाही, बाळाची जाग मोड होते, बाळ का रडरड करते, तर तो चिडचिड करत असतो. त्यामुळे तुम्ही डायपर वापरलेलं योग्य आहे. दुसरी गोष्ट अशी, मॉलिश करताना आपल्याला एक मेन गोष्ट करायची आहे की जे खिडके दरवाजे आहेत ते नकळत आपल्याकडनं काय होतं की आपण मॉलिश करत असताना शक्यतो खिडकी ओपन असते, कधी दरवाजा ओपन असतो बेडरूमचा वगैरे, तर आपल्याला जे आहे ते बंद करून घ्यायचं आहे. बाहेरची हवा आत यायला नको याची काळजी घ्यायची. मॉलिश करताना काय होतं की बाळाला जे आहे आपण ओपन केलेलं असतं, बाहेरची हवा ज्यावेळेस आतमध्ये येते त्यांना पटकन थंड लागतं. मग बाळ रडतात तर आपल्याला काय वाटतं मॉलिश करताना बाळ रडतं काय आहे, त्याला काय दुखतं आहे की काय, कुठे लागलं आहे की काय, तसं काही झालेलं नसतं. त्यांना थंडीही वाजत असते, याची तुम्ही काळजी घ्या. कशा प्रकारची थंडी वाजायला नको. आणि मॉलिश झाल्यानंतर आपण आंघोळ वगैरे घालतो. आंघोळ घालायच्या टायमाला ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची की बाहेरची हवा आत यायला नको, सर्व काही पॅक असायला हवं. कारण आपण आंघोळ घालत असतो, ज्यावेळेस पाणी अंगावरचं उतरतं, अंगावरती पाणी टाकलं त्यांना गरम वाटतं, ज्यावेळेस पाणी उतरतं त्यावेळेस त्यांना थंडी वाजायला लागते. त्यामुळे बाळ जास्त रडतं किंवा घाबरताही, त्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. ते झाल्यानंतर आपण बाळाला छान रॅप करून झोळीत टाकतो.
त्यांना कशाही प्रकारचं ओलं ठेवू नका. ज्यावेळेस तुम्ही त्यांना अंघोळ करून आणतात पटकन पुसत जा. ते रडत असतात तरीही तुम्ही छान प्रकारे त्यांना पूर्ण सुक्का अंग करून घ्यायचं आहे. त्यांचं कशाही प्रकारचे ओलं ठेवू नका. ओल्या अंगमध्ये ते झोपून जातात. कधी कधी काही जण काय करतात की ऊन लागलं आहे त्यामुळे फॅन चालू करून देतात. त्या गरमीही त्यांना गरमी न लागतं त्यांना गारवा लागत असतो त्या फॅनच्या हवेने, त्यांनी पटकन सर्दी मुलांनाही लागत असते. याची गोष्टीची तुम्ही नक्की काळजी घ्या. आता तिसरी गोष्ट झाली म्हणजे अशी की तुम्ही ज्यावेळेस बाळ उठतात त्यांना कपडे वगैरे जे आहे ते घालता. तर काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही कपडे घालतात ना बेबी रब असतं, पहिले ते व्हिक्स होतं, त्याने काय होतं मुलं चिडचिड रडायचे. ते खूपच असं म्हणजे जळण्यासारखं मुलांना त्रास होतो, त्याचा वास खूप त्रासदायक होता आणि आपल्या मोठ्या माणसांनाही त्याचा वास सहन होत नाही. तर ते छोटे छोटे बाळ असतात तर त्यांना जे बेबी रब आहे ते तुम्ही यूज करू शकता. त्यांनी अजिबातही बाळांना त्रास होत नाही. ते आपणही लावू शकतो आणि लहान बाळांनाही यूज करू शकतो. तर ते जे आहे ते घ्यायचं आहे. ते पहिले आपल्याला तळपायाला चोळायचं आहे. का चोळायचं आहे तळपायाला? कारण काय होतं की थंडीची जी सुरुवात होते, थंडी वाजण्याची तळपायापासून होते. तिथे आपण ज्यावेळेस व्हिक्स लावतो ना बाळाला, ते थंडी सुरुवात होत नाही आणि उबदार सॉक्स घातल्यानंतर आपल्याला अजिबातच थंडी जाणवत नाही. बाळाला कशाही प्रकारची जी थंडी आहे ती लागत नाही. त्याची तुम्ही काळजी घ्या की आपण मस्त व्हिक्स लावून त्यांना पुरेपूर उबदार सॉक्स घालायचे आहे. ते झाल्यानंतर राहिलं छातीला आपल्याला छान व्हिक्स लावायचा आहे, थोडा मानेला लावायचा आहे आणि काखेत लावायचा आहे दोन्ही बाजूला. काय होतं की काखेत ज्यावेळेस लावतो त्यावेळेस तो त्याचा वास जो आहे छातीचा वगैरे नाकात जात असतो आणि छातीपाशी खरं तर कफ तयार होतो. त्या कफ जो आहे तो तयार होत नाही. त्या वासाने सर्दी ही आपल्या पटकन लागत नाही. त्यामुळे तुम्ही व्हिक्स जो आहे तिथे लावायचा आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला जो आहे थोडासा जो व्हिक्स कानाच्या मागे लावायचा आहे, दोन्ही कानाच्या मागे थोडा थोडा व्हिक्स लावायचा, जेणेकरून जे कानात हवा जात असते ते व्हिक्सच्या वाटे जाते, त्यामुळे ही पटकन आपल्याला होत नाही. राहिल्यानंतर कपाळाला पण नॉर्मल लावून द्या. ज्यावेळेस बाळ झोपतं आहे त्यावेळेस थोडा कपाळाला नाकालाही लावून द्यायचं आहे आणि बाळाला छान उबदार कपडे यूज करा. काय होतं की नवीन कपडे, छोटे छोटे बेबी असतात त्यांना खूप नवीन कपडे आलेले असतात, तर आपण काय करतो की ते कपडे पटकन घालून देतो. का आता फोटो काढायचे वगैरे असे पटकन नवीन नवीन कपडे त्यांना वापरत असतो, का नाही मोठे झाल्यानंतर ते कपडे तसं नाही करायचं. थंडीमध्ये शक्यतो बाळाला जे आहे जुने कपडे वापरा, कारण त्यांच्यामध्ये ते धुतलेले वगैरे असतात, त्यामुळे उबदार असतात ते कपडे जास्त, त्याच्याने त्यांना थंडी वाजत नाही आणि ते टोचतही नाही. तर जुने कपडे जे आहे ते तुम्ही बाळाला यूज केलेले अतिउत्तम आहे. राहिली पाचवी गोष्ट, तुम्हाला काय करायचं आहे ते झाल्यानंतर बाळाला ज्यावेळेस तुम्ही झोळीत टाकतात ते छान प्रकारे रॅप करायचं आहे. आणि आपण काय करतो की बाळाला टोपी घालतो. तर टोपी आपल्याला जी आहे ती दुपारीच वापरायची आहे. दिवसभर तुम्ही बाळाला टोपी वापरू शकतात. संध्याकाळी तुम्ही ज्यावेळेस बाळ झोपतं त्यावेळेस टोपी बाळाला यूज करू नका. दिवसभर कसं होतं की दरवाजे खिडकी जे आपले ओपन असतात, त्यामुळे हवा जी आहे आतली बाहेरची जी हवा आहे आतमध्ये येत असते, त्यामुळे बाळाला जो आहे उष्णताचा जो डोक्यातनं त्यांची उष्णता जी बाहेर पडत असते त्याने काही प्रॉब्लेम होत नाही. संध्याकाळी काय करतो आपण की सर्व दरवाजा खिडक्या हे पॅक करतो आणि बाळाला टोपी घालतो. हा भाग जो डोक्याचा बाळाचा असतो तो पूर्ण उष्णता बाहेर पडण्यासाठी असतो. त्यांचं डोकं कधीही चेक करा तुम्ही गरमच असेल, कारण तोच भाग मेन त्यांचं जी उष्णता असते ती बाहेर पाडण्यासाठी असतो. तो भाग जो आहे डोक्याचा गरम असतो. जी न्यू मदर आहे त्यांना ह्या गोष्टी माहीत नसतात, ते डॉक्टरला विचारतात की बाळाचं डोकं खूप गरम आहे, असं का असतं, त्यांना ताप वगैरे आहे की काय, नाही तसं काही नसतं, त्यांचं जे डोकं आहे ते गरमच असतं. तर तुम्ही काय करता, रात्री जी टोपी घालतात त्यानंतर बाळ थोडं रडतं, चिडचिड करतं आणि तुम्ही ती टोपी ज्या थोडी साईडला करता तर तिथे घामलेलं असतो. तुम्हाला काय वाटतं का नाही बाळाला खूप गरम होतं आहे त्यामुळे बाळ रडतं आहे, तर तसं नाही आहे. बाळाला तुम्ही टोपी घातल्यामुळे बाळाला जिथं ओलसर घाम येतो बाळ ती टोपी जी आहे पॅक होत असते, कारण जो वाढण्याचा भाग आहे तो मेंदूपासून होतो आणि तोच भाग तुम्ही लॉक करून ठेवतात. तर रात्री शक्यतो तुम्ही बाळाला टोपी यूज करू नका. हो, ज्यावेळेस बाळ खेळतं आहे त्यावेळेस तुम्ही त्या बाळाला टोपी घालू शकतात, पण टोपी या व्यतिरिक्त तुम्ही यूज करू नका नाईटला. कारण काय होतं, जी मेन उष्णता त्यांची बाहेर पडायला पाहिजे ती पडत नाही आणि तो घाम आहे तो टोपीच्या आतमध्ये असतो, तर बाळ रडर काढतं आणि काय होतं की त्याच्यापासून वेगवेगळे आजार निर्माण होतात. त्यामुळे बाळाला तुम्ही शक्यतो जितकी तितकी टोपी टाळा. नंतर राहिली 6वी गोष्ट, तुम्ही बाळाला बाळगुटी यूज करू शकता. त्यात काहींना नाही माहीत बाळगुटी म्हणजे काय असतं, बाळगुटी किती प्रकार असतात, तर याचाही मी नवीन व्हिडिओ बनवणार आहे की बाळगुटीमध्ये किती प्रकार असतात, वेगवेगळे कसे वापरायचे आहे, कशाप्रमाणे बाळाला उघडून द्यायचे आहेत, हे सर्व काही मी तुम्हाला सांगणार आहे. ते पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला तो व्हिडिओ हवे असेल तर तुम्ही पटापट कमेंट करा, म्हणजे मी तो व्हिडिओ पटकनच तुमच्यासाठी घेऊन येईल. तर हे सर्व काही गोष्टींची तुम्ही जर बाळाची काळजी घेतली तर बाळाला पटकन कशाही प्रकारची सर्दी होणार नाही. तर राहिले शिवची थोडी स्टोरी, ही मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगते. हा बराच मोठा ब्लॉग झालेला आहे 10-15 मिनटाचा. तर मी तुम्हाला तोच हा जो सर्दी झाल्यानंतर जो कफ कमी करण्यासाठी काय करायला हवं हे सर्व काही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्या व्हिडिओला लवकरात लवकर सबस्क्राईब. हा जो व्हिडिओ आहे तो जास्त मोठा झाल्यामुळे मी जो पुढचा विषय आहे म्हणजे हाच की सर्दी झाल्यानंतर आपण काय करायला हवं
कफ कसा कमी करायला हवं याबद्दलची चर्चा करणार आहे. तो म्हणजे मी तो व्हिडिओ जो आहे तो पुढे टाकणार आहे. तो व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला ह्या व्हिडिओला तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक कमेंट शेअर करा, भरभरून कमेंट करा, म्हणजे तो पार्ट 2 जो आहे तो मी लवकरात लवकर घेऊन येईल तुमच्यासाठी. आणि जो आहे बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे जे माझे व्हिडिओ पडत असतात त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला आधीच येईल आणि तुम्हाला पटकन माझे जे व्हिडिओ आहे ते बघायला भेटेल. धन्यवाद.